नमस्कार. मार्च महिन्याचा तिसरा आठवडा संपत आलेला आहे. त्यातच गुढीपाडव्याचाही सण होऊन गेलेला आहे. आता याच्यानंतर शेतकरी विचारत आहेत की आमच्या तुरीला बाजारभाव वाढतील का? आणि ते 8,000 10,000 अशी पातळी अनेक ठिकाणी चर्चा आहे त्याप्रमाणे ओलांडतील का? या सगळ्याचा आढावा आपण या आठवड्याच्या तुलनेतनं आणि विश्लेषणातून घेणार आहोत. युद्धजन्य स्थितीचा आहे तुरीवर काही फरक पडतोय का तेही आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नमस्कार, ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026. आपण 2 आठवड्यांची तुलना आपण बघणार आहोत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये जिल्ह्यांमधले तुरीचे जे बाजारभाव आहेत त्यांची काय स्थिती आहे आणि काल 19 मार्च 2026ला काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीचे काय बाजारभाव राहिले त्यावरनं आपण बघूया. तर माझ्यासमोर 9 ते 15 आणि 16 ते 19 असे बाजारभाव आणि त्याचा बदल आहे. अहिल्यानगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत तुरीनं 5.1% वाढ घेतलेली आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत अहिल्यानगरमध्ये बाजारभाव घसरलेले आहेत 3%. ते आता 7,216 आले. अकोला बाजारात मागच्या वर्षीच्या तुलनेत 6.5% बाजारभाव वाढले, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 3% घसरणे 7,709 पर्यंत तूर आलेली आहे. अमरावतीमध्ये 7,600चा दर चालू आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% घसरण, मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत 6.8% वाढ आहे. बीड बाजार समिती बीड जिल्ह्यामध्ये 7,388 सरासरी विकला जातो आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% घट आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या तुलनेत 5.5% वाढ आहे. भंडारामध्ये 6,850 वर तूर आलेली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5.3% घसरण आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र फार काही घसरण नाही, स्थिर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरीचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.5% घसरून 7,160 वर आलेत, मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत तुरीचे दर साधारण 3.25% वाढलेले आहेत. चंद्रपूरमध्ये तूर आता 6,900 वर आलेली आहे, 6,990 वर, आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% घट, मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र 6% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,250 वर आली तूर, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 4.5% वाढ आहे. धाराशिवमध्ये 7,550 वर पोचली आहे तूर आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 2.25%, तर मागच्या वर्षाच्या तुलनेत 5.3% घसरण आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 7,594 वर पोचली आहे तूर, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.2% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र 7.5% वाढ आहे. धुळ्यामध्ये 6,700 पर्यंत तूर आलेली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारणपणे 6.5% वाढ आहे. जालन्यामध्ये तुरीचे दर 7,690 वर पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6.25% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 12% घट आहे जालना जिल्ह्यामध्ये. आता लातूर जिल्ह्यामध्ये तुरीचे दर हे हमी भावापर्यंत पोहोचलेले आहेत, पण त्यानं हमी भाव ओलांडलेला नाही. तर लातूरमध्ये 7,960 पर्यंत पोहोचलेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% वाढ, मागच्या वर्षीच्या तुलनेत 11% वाढ आहे. नागपूरमध्ये 7,450 वर तूर पोहोचली आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% घसरण आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 5% वाढ आहे. नांदेडमध्ये 7,200, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.5% घट, मागच्या वर्षाच्या तुलनेत 6% वाढ. नंदुरबारमध्ये 6,490, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ, मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.4% वाढ. नाशिकमध्ये 6,890 वर आलेली आहे आणि इथे थोडा घसरतेचा ट्रेंड आहे. 0.5% घसरण आहे, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे भाव 5.5% वाढलेले आहेत. परभणीमध्ये 7,350 वर पोहोचली, इथे वाढीचा ट्रेंड दिसतो आहे. 2.8% वाढून मागच्या
वर्षाच्या तुलनेत मात्र 5.2% वाढ आहे. आता पुण्यामध्ये 7,100वर पोहोचलेले आहेत तुरीचे दर, 6% वाढ मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 13.6% वाढ आहे. सोलापूरमध्ये 7,200वर पोहोचलेले आहेत, साधारण 2% घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% घट आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ आहे. वर्ध्यामध्ये 7,250वर पोहोचलेले आहेत, मागच्या आठवड्याच्या तुलनेत फार घट नाही आहे, 0.5% घट आहे, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.3% किंवा 2.5% वाढ आहे बाजारभावामध्ये. यवतमाळमध्ये 7,110वर पोहोचले बाजारभाव, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.3% घट, मागच्या वर्षाच्या तुलनेत 2% वाढ आहे. एकूण महाराष्ट्रातले या आठवड्यातले तुरीचे बाजारभाव मागच्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत 2 ते 10% किंवा 12% वाढलेले आहेत. मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत काही बाजार समित्यांमध्ये घट दिसून येते 2 ते 5% आणि काही बाजार समित्यांमध्ये अर्धा ते 5% 10%पर्यंत वाढसुद्धा दिसून येत आहे. हा सगळा आताचा ट्रेंड आहे. एकूणच हा ट्रेंड जो सांगतो आहे की बाजारभाव हे लातूरची बाजार समिती सोडली तर अपवादानच हमी भाव गाठू शकतील. त्यामुळे बनावट पावत्या जर कोणी टाकत असेल, बनावट अंदाज देत असेल तर त्यावर फार विश्वास ठेवू नका. विकायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे, या संदर्भात आम्ही कुठलाही सल्ला देत नाही. आता काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये गुढीपाडव्याला काय दर गेला ते आपण बघूया. लातूरला लाल तुरीचे जे बाजारभाव होते 6,900 ते 7,999. आता इथे 8,000 आलेले नाही आहेत, तर एखादं कुठलं तरी 1-2 क्विंटल 7,999 पर्यंत गेले, पण एकूण सरासरी 7,850 राहिलेली आहे. लातूरच्या मुरुड बाजारात 7,000 ते 7,600 दर होते, सरासरी 7,300 दर होते लाल याला तुरीला. आणखी काल बीडमध्ये पांढऱ्या तुरीला 7,100 ते 7,600 दर होते, 7,290ची सरासरी आहे. पैठणला 7,424ची सरासरी होती. राहुरीच्या बांबोरीमध्ये 7,450वर पोहोचलेला आहे. लोहा बाजारामध्ये तुरीचे दर जे होते ते 7,550 होते. करमाळ्यामध्ये 6,300वर आलेले आहेत. तर हे सगळे तुरीचे दर त्याच्यामध्ये आहेत. आज याच्यावरनंच पुढची दिशा ठरेल. आज तुम्ही तूर विकायला घेऊन जाल. आज आहे शुक्रवार तारीख 20 मार्च 2026. त्यावरनं तुम्हाला या सगळ्यांचा अंदाज येईल. सध्या युद्धजन्य स्थिती, पाऊस या सगळ्यातनं थोडंसं पॅनिक सेल होऊ शकतो किंवा अनेक ठिकाणी काही अफवा पण पसरू शकतात. या सगळ्यांमधून सावध राहा आणि आपल्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करून आपल्या गरजेनुसार विक्रीचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकऱ्यांकडे तूर आहे त्यांच्याकडे हमीभाव खरेदी केंद्रामध्ये ज्यांनी नोंद केली आहे आणि ज्यांचे व्यवहार व्यवस्थित होत आहेत, म्हणजे खरेदी केंद्रांकडनं पैसे न मागणं किंवा बारदानाचा प्रश्न सांगून न लटकवणं, अशा काही अनेक अडचणी आहेत. तर अशा अडचणी येत नसतील तर सध्या तरी हमीभावानं तूर विकणं हा एक त्यातले त्यात चांगला पर्याय आहे असं दिसून येत आहे. जोडून राहा. धन्यवाद.